नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुचिता सुर्वे टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपणा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, टीईटीची परीक्षा अनेक विद्यार्थ्यांनी पास केली. टीईटीची परीक्षा पास केल्यानंतर टेटची एक्झाम जी आयबीपीएस मार्फत घेतली गेली होती 2025 ची परीक्षा विद्यार्थ्यांनी दिली. त्यानंतर टेटचा रिझल्ट लागला आणि आता काहीच मागील दिवसांमध्ये प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठीच्या जे साईट आहे ती ओपन झाली होती पवित्र पोर्टलवरती. आणि जर आपण बघितलं, की किती विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलवरती प्राधान्यक्रम लॉक केलाय, तर 1.5 लाख जागा ज्या आहेत त्या लॉक झालेल्या आहेत. टेटची ही प्रोसेस झाल्यानंतरच लगेचच टीईटीच्या एक्झामचंही नोटिफिकेशन तुम्हाला येणार. नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये तुमची एक्झाम असणार आहे. म्हणून आपण स्टेबल राहून व्यवस्थित अभ्यास करणं, पूर्ण सगळ्या टॉपिक्सला रिव्हिजन देणं फार महत्त्वाचं असतंय. आता राज्याला जवळपास 31,000 शिक्षक मिळणार आहे. कारण पोर्टलने आता वेग पकडलाय, ज्यामध्ये ओबीसी असेल, भटक्या जमातीच्या उमेदवारांमध्ये थोडीशी रस्सीखेच मात्र इथे झालेली दिसून येते. संपूर्ण माहिती काय आहे आजच्या सेशनमधनं समजून घेऊयात. तर बघा, बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीच्या प्रक्रियेने अखेर आता वेग घेतला आहे. म्हणजे हे टेट बद्दल सांगितलंय. पण एक लक्षात घ्या, ह्या प्रोसेस जशाही संपतील तसं लगेच टीईटी कडे येणारे शासन आणि पुढचे डिसिजन्स घ्यायला लागणार आहे. म्हणून जर तुम्ही आत्ता अगदी निवांत बसलेले असाल, तर तुम्ही काळाच्या मागे पडू शकतात. ही टीईटी हातातनं जाणं म्हणजे पुढच्या वेळेस आयबीपीएसला फेस करावं लागू शकतंय, हे समजून घ्या. कारण ह्या वेळेला परीक्षा परिषदच पेपर घेणार आहे, पण नेक्स्ट टाईम आयबीपीएस एक्झाम घेऊ शकते आणि आयबीपीएसची डिफिकल्टी लेव्हल नक्कीच परीक्षा परिषदेपेक्षा कठीण असते, हे समजून घ्या. त्यातून 31,000 पेक्षा अधिक नवे शिक्षक लवकरच रुजू होण्याची शक्यता आहे. मात्र उपलब्ध जागा आणि लॉक करणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण पाहता ओबीसी आणि भटक्या जमातींच्या उमेदवारांमध्ये रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत. पदाच्या 80% प्रमाणात शिक्षण भरती करण्यासाठी राज्य शासनाने हिरवी झेंडी दाखवली आहे. त्यानुसार 2025च्या टेट परीक्षेतील उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरून घेण्यात आले. आता एकूण जर आपण बघितलं, की किती विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरलेले आहे, तर 1,70,000 उमेदवारांपैकी जवळपास 1,50,000 उमेदवारांनी हे आपले प्राधान्यक्रम जे आहे ते लॉक केलेले आहे. आणि त्यामध्ये 2 ऑप्शन्स असतात. एक असतं मुलाखतीशिवाय आणि मुलाखती नंतर. ओके. तर दोघांचेही आकडे तसे जास्तच आहे. मुलाखतीशिवाय आहे 1,46,650. ओके. आणि मुलाखतीनंतर जे आहे ते आहे 1,31,505. थोडासाच फरक इथे आहे. पुढच्या टप्प्यात उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. म्हणजे आता टीईटी विद्यार्थ्यांनी पास केली, त्यानंतर टेटची एक्झाम दिलेली आहे. जे नवीन विद्यार्थी त्यांना ही प्रोसेस पण समजते. टेट नंतर प्राधान्यक्रम लॉक झाले. आता त्यानंतर गुणवत्ता यादी तिथे जाहीर होणार आहे आणि मुलाखतीशिवाय भरल्या जाणाऱ्या जाणाऱ्या शिक्षक पदाकरता एकास एक अशी शिफारस तिथे असणार आहे. मुलाखतीसह भरल्या जाणाऱ्या पदासाठी एकास 3 या प्रमाणात उमेदवारांची पवित्र पोर्टलद्वारे शिफारस केली जाईल. म्हणजे मुलाखतीशिवाय असेल तर एक पदासाठी एक उमेदवार आणि मुलाखतीनंतर असेल तर एक पदासाठी 3 उमेदवार एवढी त्यांची गुणवत्ता यादी लागणार आहे. आता आपण जर एक प्रश्न असतो की कॅटेगरीचा काही संबंध असतो का? रिझर्व्हेशन असतं का? तर येस. तर तुम्हाला एस-सी, एस-टी, एस-टी, विजे, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी, एन-टी-बी-सी, ओ-बी-सी, एस-सी-बी-सी, ई-डब्ल्यू-एस जनरल असे 31,179 जागा तुम्हाला इथे दिसतायत. ओके. आणि अशी विभागणी त्यांची तिथे झाली आहे टक्केवारीमध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आपल्या टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या या चॅनलवरती टीईटी, टेट, सीईटी या सगळ्या एक्झामच्या बाबतीतील अपडेट जी आहे ती आपण देत असतो. तसंच टीईटी साठी आपण गुरु फास्ट ट्रॅक बॅच देखील सुरू केलेली आहे. मित्रांनो, गुरु फास्ट ट्रॅक बॅच मध्ये फक्त सेशन्सच नाही, तर संपूर्ण सिलेबस तुम्हाला रिवाइज करून दिलेला आहे. सोबतच तुम्हाला 145 टेस्ट देखील आपण तिथे प्रोव्हाइड करत असतो. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल गुरु फास्ट ट्रॅक बॅचची. एकाच सबस्क्रिप्शनमध्ये फक्त टीईटीच नाही, तर ज्या काही एस-एस-सी असेल, रेल्वे असेल, बँकिंग असेल, याच्या एक्झाम्सही तुम्ही स्टडी करू शकतात. कारण ही बॅच आपली सुपरफास्ट लाईव्हमध्ये आहे.
बॅच परचेस करण्यासाठी जर तुम्ही रुचा 03 हा कुपन कोड वापरला तर तुम्हाला त्यावरती मोठा असा डिस्काउंट देखील मिळत असतो. सो इथे आपण थांबूयात आणि पुन्हा भेटूयात अशा नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका. थँक यू.